नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024च्या पूर्व परीक्षेची भरपूरसे विद्यार्थी वेट करत आहेत की कधी होऊ शकते पूर्व परीक्षा। तर या सेशनमध्ये आपण डिटेल बोलणार आहे की राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024ची कधीपर्यंत होऊ शकते, एक्सपेक्टेड एक्झाम डेट विषयी डिटेल बोलणार आहे या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर आत्ताचा जो पूर्ण तुम्ही टाइम स्पॅन किंवा टाइमलाईन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की आता जे होत आहे, म्हणजे आता लोकसभा निवडणुका आहेत, तर त्यानंतर आणि काही कोणकोणत्या निवडणुका आहेत याविषयी आपण डिटेल बोलणार आहे आणि त्यानंतरच मी तुम्हाला सांगणार आहे की कधीपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा होण्याची शक्यता आहे। तर साधारणपणे मार्च 2024 ते जून 2024 या दरम्यान लोकसभा निवडणुका आहेत। म्हणजे जून 2024 म्हणजे मार्चपासून जून 2024 पर्यंत जो मंथ आहे ते लोकसभा निवडणुकीत जाणार आहेत। तर त्या दरम्यान एक्झाम घेणे पॉसिबल नाही, म्हणजे असं म्हणू शकतो की त्या दरम्यान एक्झाम होऊ शकत नाही, घेण्याची शक्यता एकदम कमी आहे किंवा होऊ शकतच नाही। त्यानंतर जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे टेंटेटिव्ह डेट आहे, त्या टेंटेटिव्ह सांगत आहे की जे आपले इलेक्शन कमिशन आहे त्यांनी जे टाइमलाईन दिलेलं आहे त्यानुसार विधान परिषद जे आहे शिक्षक मतदारसंघ ह्याच्या जून 2024 ते ऑगस्ट 2024च्या दरम्यान निवडणुका आहेत विधान परिषद शिक्षक मतदारसंघ। त्यानंतर सप्टेंबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या दरम्यान राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत। तर आता जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ती कधी होऊ शकते, तर हे जो टाइम स्पॅन आहे जून 2024 नंतरचा जो टाइम स्पॅन आहे त्यामध्येच एक्झाम होण्याची शक्यता आहे, एक्सपेक्टेड आहे। तर साधारणपणे असे आपण म्हणू शकतो साधारणपणे की जे एक्झाम होऊ शकते या दरम्यान जी एक्झाम आहे ती साधारणपणे जुलैच्या सेकंड वीक ते ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे, एक्सपेक्टेड आहे। कारण की जर पूर्ण तुम्ही टाइम स्पॅन पाहिला तर तुम्हाला दिसेल की भरपूरसे इलेक्शन्स आहेत, त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे इलेक्शन्स आहेत आणि आचारसंहिता लागणार, त्यामुळे एक्झाम होण्याची शक्यता एकदम कमी आहे। तर असं म्हणू शकतो की लोकसभा निवडणुकीनंतर जो थोडा टाइम स्पॅन मिळतो त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक्झाम होऊ शकते। साधारणपणे जुलै सेकंड वीकपासून ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकपर्यंत एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे। तर तुम्ही तयारीला लागा, चांगल्या प्रकारे तयारी करा, कारण की एक्झाम ह्या दरम्यान होऊ शकते जुलैच्या सेकंड वीकपासून ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकपर्यंत। तर मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की कधीपर्यंत एक्झाम होऊ शकते आणि आता जे आहे म्हणजे ज्या इलेक्शन्स आहेत आणि जे पुढं इलेक्शन कमिशनने टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत त्याविषयी मी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगितलेली आहे की अशा प्रकारे पूर्ण टाइम स्पॅन जाणार आहे आणि जुलै सेकंड वीकपासून ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकपर्यंत एक्झाम होऊ शकते। तर डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते। तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम।